माझी सून काय कामाचीच नाही. किती दिवस झाले कपडे फाटून आहे, पण शिवायला नको. सगळं काम मलाच करावं लागतं तिचं. ओ चला बसा जेवायला. आजी तुम्हाला पण वाढू का? नको मला, मी नंतरला जेवण, पहिले त्याला दे वाढून. हो. ओ तुम्ही जेवा, आम्ही जेवतो नंतर. बरं ठीक आहे, वाढ. ओ हे घ्या. ओ कशी झालीये भाजी? अशी भाजी कोणालाच येत नाही बनवायला. एक नंबर झाली. बस झालं बायकोचं कौतुक. मी काही चांगली भाजी नाही बनवायची का? पण माझी कधी तारीफ नाही केलीस. बायको आली तरी तिची तारीफ चालली. पण लक्षात ठेव, माझ्या हातचं कौतुक एवढं मोठं झालंयस. अगं आजी, मी कुठं काय बोललोय? तू बी तर चांगली बनवायची ना भाजी. म्हणून ना ठेव खायचंच ना. कधी आवडीने खाल्लास का? ए तुला काय झालं का हसायला? लय हसू येते काय? काय नाही आजी, तुमच्या हातचं जेवण खाल्लंय मी, तेच आठवलं. मग ते हसूसाठी काय झालं? चांगलं बनवत नाही का मी कुठं काय म्हटलं? चांगलंच तर बनवता. पण सुरुवातीला भाजीला बघून मला असं वाटलं की तुम्ही पाण्यानेच फोडणी देता की काय, कारण त्यात तेल कुठं दिसतच नव्हतं, नुसतं पाणी. मग तुझ्यासारखी नुसती तेलाची भाजी बनवू काय? नाही, पण तेलाशिवाय चवच लागत नाही भाजी. त्यात तुमच्या भाजीमध्ये कसला मसाला नको, मीठ नको, उगा खायची म्हणून खायची. अगं आमच्या टायमाला आम्ही कांदा भाकर खाऊन दिवस काढलेत, आणि तुम्हाला चणचणीत कालवण लागतंय. बरं भाजीचं जाऊ द्या, चपातीचं काय? तुमच्या हातची एक चपाती खाल्ली की दुसऱ्याचं कोणी घेतलीच नाही पाहिजे. एकच चपातीत पोट भरून जातो. अगं माझ्या हातची एक चपाती, तुझ्या हातची 4 चपात्या बरोबर आहे, मग पोट भरणारच ना. काय ते एवढ्या चपात्या बनवती खेळल्यासारखं? आपल्याला जमत नाही तसं. मला पहिल्यापासून सवय, सकाळला काम करायचं, शेतात जाऊन काम करायचं. तुला काय काम धंदे? राहू द्या, तुम्ही स्वतःच खरं करणार आहात. तुम्हाला माझी तारीफ थोडीच बघवणार आहे. काय म्हणजे काय बोलायचंय तुला? बघ रे बाबा, बघ, बघतोयस ना? अरे काय तुम्ही दोघी विषय कुठे घेऊन जाताय तुम्ही? घर शांत आहे, तुम्हाला बघवत नाही का? तू मला बोलू नकोस. ते तुझ्या बायकोला बोल. जरा तारीफ केली तर चण्याच्या झाडावर चढती. पण आजी, अगं मी हिची तारीफ करतच नव्हतो. या भाजीची काही चवच कळत नव्हती. मी कधीच अशी भाजी खाल्ली नाही, म्हणून मी तिला असं बोललो. काय? मग काय, खाऊन बघ. उगाच काय बोललो असं तुला राग आला असता, आणि तिला तेवढंच बोलायला कारण भेटलं असतं, म्हणून मी असं बोललो. पण असं काहीच नाही. तुम्हा दोघींना ना सवय लागलेली आहे, कसं ना कसं कारण शोधून काढायचं, भांडण करायचं. मला तर सवय लागली असं जेवण करायची. तेही तुम्ही शांत मला खाऊ देत नाही. अरे बाळा, कुठे चाललास? या जेव. बघा तुमच्यामुळेच गेलेत ते. थांब ना, आता बघतेस तुला.